कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय मग कसा गेला दिवस? खोटं सांगितलंस ना आकाशरावांना मीटिंग पोस्टपोन झाली म्हणून? पण काय मिळवलं ग एवढं सगळं करून? शेवटी अखिलला आकाशरावांना फोन करावाच लागला। हे ऐक ना, एवढं खुश व्हायची गरज नाहीये। आत्ता कुठेही सुरुवात आहे, पुढे काय होईल तुला काय माहित? मला सगळं माहिती आहे। कसं आहे ना तनया, खुर्ची हिसकावून घेतायत पण कर्तबगारी नाही घेतायत। माझ्या नवऱ्याची खुर्ची हिसकावून घेतलीस, तुझ्या नवऱ्याला CEO केलंस, पण त्यांच्यासारखी कर्तबगारी कुठून आणणार ग तू? माणसाने डायरेक्ट उडायचं नसतं, आधी चालायचं असतं, मग धावायचं असतं। पण तू काय केलंस? तू डायरेक्ट तुझ्या नवऱ्याला वरच्या पायरीवर नेऊन ठेवलंस। शिकत होता तो, त्याला या सगळ्या गोष्टी लगेच कशा जमणार? यांच्यासारखं वकूफ कुठून आणणार तू? काय मिळवलंस ग इतक्या घाईघाईने स्वतःच्या नवऱ्याला CEO बनवून? तो CEO असूनही मीटिंग मध्ये माझ्या नवऱ्याला त्याचा मान मिळालाच। त्यांच्याशिवाय सगळं अडलं होतं ग तिथे। आणि आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, माझ्या नवऱ्याचा मान तू कधीच हिसकावून घेऊ शकत नाही। अखिल आणि सगळ्यांच्या मनात त्यांच्या कामाविषयीचा आदर, त्यांच्या कर्तबगारीवरचा विश्वास तू हिरावून घेऊ शकत नाही, कळलं? आय नो तुम्हाला तुमची नेहमीची कॉफी खूप आवडते, पण मी ही एक स्पेशल कॉफी स्पेशली तुमच्याकरता आणली आणि खूप मेहनतीने बनवली। रिअली होप यू लाईक इट। बघते, टेस्ट कर। छान झाली। थँक्यू। चॉईस कोणाचा? ऑफकोर्स चॉईस चांगला आहे तुमचा, त्यात काही डाऊटच नाही। म्हणजे अच्छा, बरं, माझ्या ह्या चॉईसला माझा चॉईस आवडतो का जरा बघा ना प्लीज। म्हणजे मला कळलं नाही। सांगतो, पण आधी डोळे बंद करा प्लीज। काय तुम्ही? प्लीज। तुमचा कप, हात पुढे करा। आता उघडा। साडी किती छान आहे, पण हे सगळं कशासाठी? माझी मीटिंग नीट होण्याकरता तुम्ही जी धावपळ केली त्याकरता इट्स अ टोकन ऑफ लव्ह। काय म्हणाला? टोकन ऑफ थँक्स। कधी घेतले? घेतली म्हणजे मी ऑनलाईन ऑर्डर केली। तुम्हाला आवडते का बघा, म्हणजे नाही आवडली तर आय कॅन एक्सचेंज इट। तुम्ही मला थांबा, माझा हात चॉईस। हे बघ, तनया प्लीज। ब्रेसलेट बघ ना आणि सांग मला कसं आहे। छान आहे। तू एकदा पाहिलं पण नाही ब्रेसलेट कडे। कसा वागू मग मी? तुझ्यामुळे आज किती मोठं नुकसान झालं असं माहितीये का तुला? नुकसान? खूप महत्वाचं कॉन्ट्रॅक्ट होतं ते, आणि दादा नव्हता ना म्हणून ते क्लायंट्स निघून जाणार होते। नाही ना गेले पण निघून झाली ना तुझी मीटिंग नीट, मग काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? तुला कळतं का तू काय बोलतेस?
आणि मुळात मी जेव्हा नाही म्हणालो होतो तेव्हा तू दादाला असं का सांगितलंस की मीटिंग नाहीये म्हणून, आणि ते पण तू असं बोललीस की मी निरोप दिला. काय खोटं बोललीस? कारण तू सतत दादा 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 करत असतोस. दादा सीईओ नाहीये, आता तू सीईओ आहेस. कर ना सगळं स्वतःच्या हिमतीवर. तनया, फक्त हिमतीवरती कंपनी चालत नाही. एक्सपिरियन्स नावाची गोष्ट असते जी आत्ता माझ्याकडे नाहीये, आणि आज तुझ्या आगाऊपणामुळे एक कॉन्टॅक्ट हातचं गेलं असतं. तनया प्लीज, काय ना, तुला आता हे आवडो किंवा न आवडो, मला दादाची गरज असणारच आहे, आणि मला याच्यात काही कमीपणा किंवा काही चुकीचं वाटत नाही. अच्छा, आय सी. म्हणजे तू आयुष्यभर दादाच्या हाताखालीच राहणार आहेस तर. आयुष्यभराचं माहिती नाही, पण आता तरी मला दादाकडून खूप काही शिकायचं. सो प्लीज मला प्रेशराईज करणं बंद कर, आणि यापुढे माझ्या नावाने खोटं बोलण्याचा विचार करू नकोस तू. आणि हा माझा बिझनेस आहे, तो मला माझ्या पद्धतीने चालवू दे. तो बिझनेस कसा चालवायचा हे तुम्हाला शिकवायला जाऊ नकोस. पण हे सगळं मी तुझ्या Please. चांगल्यासाठीच. अखिल, ऐकून तर घे अखिल. ह्युमन सायकोलॉजीचा अभ्यास रे. स्टाफशी बोलताना बाकी काही लागत नाही. कसं नाही, एक एक दिवस सुट्ट्या दिला ना तर मग खूप जास्त सुटायला, पण नाही बोलणं तर त्यांना वाईट वाटत नाही. बाबा काय, हा आज बाहेर बसताय चहा प्यायला? हिवाळ्यात असं बाहेर चहा प्यायला खूप मजा येते रे. तुमच्या दोघांचा चहा झाला? एक काम करा, बसा 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 बसा. वसुंधरा, 2 कप चहा आण गा. बघ अखिल, कालची मीटिंग कशी काय झाली? छान झाली. गुड. मिळाला कॉन्ट्रॅक्ट? हो अभिनंदन. बाबा, खरं तर तुम्ही दादाला अभिनंदन केलं पाहिजे. कारण कॉन्ट्रॅक्ट त्याच्यामुळे मिळालं. अहो नाही, असं काही नाही. बाय मला सांग, तू मीटिंग पोस्टपोन झाली असा निरोप का पाठवलं? ऍक्च्युली दुसरी मीटिंग होती ती थोडस कन्फ्युजन झालं. सॉरी. सुरुवातीला होतात अशा गोष्टी. इट्स ओके. दादा, ऍक्च्युली मी तुझ्याशिवाय या कंपनीचा विचारच नाही करू शकत रे. हे आता इतक्यात जे काही घडलं ना ते मलाही नाही आवडलेलं, आणि आता फक्त आईच्या आग्रहामुळे मी सीईओ झालोय. नाहीतर मी तुझी जागा घेणं मी इमॅजिन पण नाही करू शकत. आणि दादा थँक्यू, काल तू ऑनलाईन मीटिंग अटेंड केलीस त्यामुळे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं. नाहीतर कम ऑन अखिल, इनफॅक्ट मला तर किती बरं वाटलं. तेवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली असते. बाबांना जेव्हा आपण सगळे मोठे होताना आनंद झाला असेल ना, तितकाच आनंद मलाही झाला. आणि बाकी काही झालं तर मी आहेच ना. पण आता जरा तू पण रिस्पॉन्सिबिलिटी घे. स्वतःहून डिसिजन्स घेत जा. कळलं ना? आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू. किती बरं वाटतंय हे बघायला. आकाशच्या आज जसं मी तुम्हाला अखिलशी जोडलं ना, तसं हळूहळू अख्ख्या घराशी परत जोडे. आता तनयाला कळलं असेल, या भावाभावांमध्ये फूट पाडणं तिला वाटलं तेवढं सोपं नाहीये. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.